जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई मराठी माणसाची आहे. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजींचं नाव सांगणारे लोक आहोत, असे कसे पळपुटे झालो. म्हणून मी अनेक वेळा त्यांना सांगितलंय, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, हे मनातनं काढून टाका. आणि दुसरं जे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की माझं जन्मस्थान वगैरे, खरंच आहे, माझी जन्मभूमी नागपूर आहे, ती थोडी बदलता येते. माझी कर्मभूमी मुंबई आहे, मी इथे करून दाखवलेलं आहे. म्हणून मी असं म्हणालो की बाबा, मुंबईत जन्माला आलेले जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी मुंबई करता काही केलं नाही. मग जर तुम्ही काही केलं नाही तर मुंबईला जन्माला येऊन फायदा. तसं त्यांचाही जन्म मुंबईचा नाहीच आहे असं मला माहित नाही, म्हणजे असं काही लोक सांगतात, मला माहित नाही कुठला असेल कदाचित, पण फायदा काय आहे. आणि मला हे सांगा की समजा असं असतं तर मग भारतात राज्य करणारा हा दिल्लीलाच जन्माला यायला पाहिजे, तो कशाला इतरत्र जन्माला येतो. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. मुंबईचं झालेलं परिवर्तन, यामध्ये मुंबईच्या बाहेरच्या दोन लोकांचं नाव हे नेहमी राहील. एक नितीन गडकरी, ज्यांनी 55 उड्डाणपूल बांधले, ज्यांनी मुंबई पुणे रस्ता बांधला, ज्यांनी वरळी बांधला, सिलिंग बांधली. आणि अर्थातच मला देखील ते भाग्य लाभलं. 360 डिग्री मुंबईचा विकास आम्ही करून दाखवला. 475 किलोमीटरची मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, न्यू मुंबई एअरपोर्ट, 16,000 कोटी रुपयाचे मुंबईमध्ये एसटीपीज, मुंबईच्या झोपडपट्टी धारकांना घरं देण्याचं काम, मुंबईतल्या मराठी माणसाला ज्याच्याबद्दल 50 वर्ष बोलून केवळ राजकारण केलं, एक सिंगल घर दिलं नाही, त्याला बीडीडीचा इथलं घर असेल, अभ्युदयनगरमध्ये घर असेल, पत्राचाळीमध्ये घर असेल, हे सगळं देण्याचं भाग्य हे मला लाभलं.